नमस्कार मित्रांनो, प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे धावत असतोय. त्या पैशाच्या नोटवरती कधी आपण बघितलं असेल तर गांधीजींचं चित्र आहे. जर या गांधीजींच्या चित्राकडे जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की गांधीजींच्या अंगावरती किती कपडे होते. फक्त एक धोतर होतं. त्यांनी आपल्या अंगावरील कपडे त्याग केलेले गरीब जनतेसाठी. आणि आत्ताच्या युगात एक असा व्हिडिओ समोर आलाय की जो कर्नाटक सरकारच नाही, कंप्लीट भारतीय सरकार ही खडबडून जागे झाले. हा व्हिडिओ आहे कर्नाटकातील, ॲक्च्युली कर्नाटकातील बेंगलोरमध्ये एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मुलाच्या भेटीसाठी आपले वडील गावाहून बेंगलोरमध्ये जातात. साहजिकच गावातील खेड्यातील माणूस म्हणला की सदरा, धोतर, टोपी याच्या व्यतिरिक्त काहीही नसणार. हा माणूस, हा खेडवळ माणूस ज्यावेळेस शहरात जातो त्यावेळेस शहरात राहणाऱ्या मुलालाही वाटतं की आपलं वडील पहिल्यांदा शहरात आले तर त्यांना कुठंतरी फिरायला घेऊन जावं. त्यासाठी तो मुलगा त्यांना पिक्चरला घेऊन जाण्यासाठी मॉलमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन करतो. तर तो गावातील लोक सहसा अशा मोठ्या मॉलमध्ये गेल्यानंतर ना लाजत असतात किंवा तिथल्या विचारसरणींच्या किंवा तिथले नवीन नवीन लोकांचे कपडे किंवा तिथल्या असणाऱ्या वागणुकीवरती लोकांना काहीही माहीत नसतं. असाच व्हिडिओ समोर आलाय की हा मुलगा आपल्या वडिलांना घेऊन मॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी त्याने आपल्या वडिलांना पिक्चर दाखवण्यासाठी म्हणजे 2 तिकीटही त्याने बुक केलेली, मॉलमध्ये प्री बुकिंग केलेलं. आणि ज्यावेळेस तो मॉलच्या एंट्री पॉइंटवरती जातो त्यावेळेस तिथल्या कर्मचारी त्यांना अडवतात की असा धोतर घातलेला माणूस मॉलमध्ये अलाउड नाहीये किंवा त्यांना एंट्री देणं हे नियमांच्या बाहेर आहे, असं तिथलं मॅनेजमेंट कर्मचारी बोलतात. भारतासारख्या देशामध्ये जिथे फक्त धोतर सदरा हा मेन पोशाख असूनही आजकालच्या पिढीला तो कुठेतरी कमीपणा वाटतो आणि अशा मोठ्या मेट्रो सिटीमधल्या मॉलमध्ये अशा प्रकारची वागणूक देणं, धोतर घातलंय म्हणून एंट्री न देणं, या पद्धतीनं ज्या वेळेस त्यांना अडवणूक करण्यात आली तिथल्या काही लोकांनी त्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाचा व्हिडिओ बनवला. आणि आजकाल सोशल मीडिया इतकं ॲक्टिव्ह आहे की हा व्हिडिओ काही मिनिटातच कंप्लीट कर्नाटकमध्येच नाही तर कंप्लीट देशामध्ये व्हायरल झाला. त्यानंतर बऱ्याच संस्था तिथं आल्या, बरीच लोक तिथं आली त्यांच्या सपोर्टला की त्यांना का आतमध्ये येऊन देत नाहीयेत. हा समान नागरी कायद्याचा हा खरोखरच कुठंतरी अपमान होतोय किंवा अवहेलना होते या कायद्यानुसार की भारतासारख्या देशामध्ये अशा पद्धतीची वागणूक देणं जसं की इंग्रजांच्या काळात होत होतं. धोतर सदरा घातलेल्या लोकांना कमीपणानं वागणूक देणं ही एक अस्पृश्यतेची लक्षण आहेत जी कर्नाटकच्या GT मॉलमध्ये दाखवण्यात आले. हा व्हिडिओ तिथून व्हायरल झाला आणि त्यानंतर बऱ्याचशा संघटनांनी तिथं येऊन या मॉल विरोधात आंदोलनं केली. आणि त्यानंतर तिथल्या एका MLAनं असं मेन्शनही केलं की कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री सुद्धा फक्त धोतरच घालतात तर त्यांनाही या मॉलमध्ये एंट्री भेटणार नाही काय, अशा पद्धतीनं वक्तव्य होत आहेत. आणि त्याच पद्धतीनं तिथल्या एका MLAनं सुद्धा हे तिथल्या विधानसभेत मेन्शन केले की अशा पद्धतीनं जर वागणूक होत असेल तर सामान्य नागरिकावरती होणारा अन्याय कोण सहन करेल. आता या सगळ्या बाबतीमध्ये बरीचशी लोक या मॉलच्या विरोधात उठून बसली आणि त्यामुळे या मॉलच्या सुरक्षेसाठी चक्क पोलीस फाटा गोळा झाला. आणि एवढंच नाही तर त्यानंतर ना कर्नाटक सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आजपर्यंतचा. भारतात असा निर्णय कधीही झालेला नाही, तो कर्नाटक सरकारने निर्णय घेतला. त्या मॉलला चक्क 7 दिवस बंदीचा आदेश दिलाय. तुम्ही विचार करू शकता, ज्या मॉलमध्ये लाखोंची उलाढाल होते त्या मॉलमध्ये 7 दिवस बंदीचा आदेश दिलेला आहे. का तर फक्त एका धोतर आणि सदरा घातलेल्या व्यक्तीला, साधारण गावातील खेडवळ व्यक्तीला एंट्री दिली नाही म्हणून या मॉलच्या विरोधात अख्खं कर्नाटक सरकारच नाही तर सगळी जनताही उठून बसलेली आहे. आणि आता हा मॉलला तब्बल 7 दिवस या मॉलची बंदी असणार आहे. असं बऱ्याच वेळेला होत असतं की लोक गावातून शहरात जात असतात, तिथल्या त्यांना
राहणीमान, चालीरुळू किंवा व्यवस्था माहिती नसतात. त्यामुळे शहरातील लोक गावातील लोकांना कधीतरी एक कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तिथल्या मॅनेजमेंटच्या अंडर त्यांना अडकवत असतात. पण इथं जर तुम्ही बघितला तर कर्नाटक सरकारनं जो घेतलेला निर्णय आहे तो किती मोठा निर्णय होता की 7 दिवस मॉल चक्क बंद करण्यात येणार आहे. तर आता प्रश्न पडतोय की समजा हीच गोष्ट महाराष्ट्रात झाली असती तर महाराष्ट्रातील सरकारने असा निर्णय घेतला असता का? जर तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी अशीच एक केस झालेली की एक गरीब शेतकरी माणूस महिंद्राच्या शोरूममध्ये गेलेला थार घेण्यासाठी आणि तिथं गेल्यानंतरला तिथल्या कर्मचाऱ्यांनी चक्क त्याची अब्रू काढलेली की तू तर शेतकरी आहेस, गरीब, तुझी लायकी नाही आहे गाडी घेण्याची, तू कशाला आलायस इथं, या पद्धतीची वर्तवणूक देण्यात आलेली त्या व्यक्तीला. त्यानंतर नाही इतका मोठा इश्यू झालेला की काही तासातच इंटरनेटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून एवढे पैसे गोळा केलेले आहेत की त्या माणसाने चक्क ते पैसे त्या कर्मचाऱ्यांच्या तोंडावरती मारून तिथून ती गाडी घेऊन आलता, ती थार आपल्या घरात आणून लावलेली. एवढंच नाही तर हा विषय एवढा मोठा झालता की चक्क आनंद महिंद्रा यांनाही, जे महिंद्राचे ओनर आहेत महिंद्रा आणि महिंद्राचे, त्यांनीही या व्यक्तीबद्दल या अशा वागणुकीबद्दल माफी मागितलेली. असा सगळा प्रकार जर होत असेल तर भारतातील सामान्य जनता जी गावातून शहराकडे जाते त्यांच्याबद्दल काय काय होत असेल तुम्ही विचार करू शकता. अशा पद्धतीची कोणीही वागणूक कोणाला देऊ नये किंवा अशा वागणुकीतल्या लोकांच्या विचारसरणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कारण हा विषय सिंपल विषय नाहीये. हा विषय सिंपल नाहीये. जितका सिंपल दिसतो तेवढा हा सिंपल विषय नाहीये. बरेच लोक लहान लहान मुलं जॉबच्या निमित्तानं गावातून शहरात जात असतात. बरेच पालक जात असतात. त्यांच्या पद्धतीनं तिथलं राहणीमान त्यांना माहिती नसतं. बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला माहीत नाही आहेत. खरंच या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद.